नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण निघालो आहोत एका अतिशय पवित्र आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या आध्यात्मिक प्रवासावर. या प्रवासात आपण प्रथम भेट देणार आहोत खोपोली येथील पूज्य गगनगिरी महाराज मठाला आणि त्यानंतर अष्टविनायापैकी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या महाड येथील श्री वरदविनायक गणपती दर्शन घेणार आहोत. चला तर मग श्रद्धा, भक्ती आणि निसर्गाच्या सानिध्यात हा प्रवास सुरू करूया. मुंबई पुणे मार्गावरील खोपोली हे निसर्गरम्य ठिकाण, डोंगर, धबधबे, हिरवाई आणि शांत वातावरण यामुळे हा प्रवास अतिशय आनंददायी होतो. सकाळची थंड हवा आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट मनाला वेगळाच आनंद देतो. आता आपण पोचलो आहोत खोपोलीतील पूज्य गगनगिरी महाराजांच्या पवित्र मठात. मठात प्रवेश करताच जाणवणारी शांतता, सकारात्मक ऊर्जा मनाला स्पर्श करून जाते. येथील स्वच्छ परिसर, सुंदर बाग आणि भक्तिमय वातावरण प्रत्येक भाविकाला अंतर्मुख करते. गगनगिरी महाराजांची योग साधना, अध्यात्म, मानव सेवेचा संदेश दिला. त्यांच्या या समाधी स्थळावर दर्शन घेताना मनाला विलक्षण समाधान लाभते. येथे दररोज आरती, नामस्मरण आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर त्याचे अनुभव येथे सांगत असतात. मठाभोवतीचा निसर्ग खरोखरच मोहक आहे. उंच डोंगर, हिरवीगार झाडे, शांत वातावरण आणि काही क्षण स्वतःसाठी जगण्याची संधी देते. जर तुम्हाला मनाची शांती हवी असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. अतिशय सुंदर असे हे ठिकाण, निसर्गाच्या सानिध्यात लाभलेलं हे ठिकाण म्हणजे एक स्वर्गच म्हणता येईल. आजूबाजूचा निसर्गाने नटलेला परिसर, भक्तांसाठी असलेली ही उत्तम सोय, भक्तांना राहण्यासाठी असलेली उत्तम सोय, तसेच निसर्गाच्या साथीने मानवाच्या या आविष्काराने नटलेल्या मठाला भेट दिल्यानंतर आम्ही निघालो महड येथील वरदविनायक गणपतीच्या दर्शनासाठी. हा प्रवासही निसर्गाच्या सानिध्यातून जात असल्यामुळे प्रत्येक क्षण संस्मरणीय ठरतो. आणि आम्ही आत्ता पोचलो अष्टविनायकापैकी एक पवित्र स्थान, श्री वरदविनायक गणपती मंदिर. वरद म्हणजे वरदान देणारा, भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा गणराय. म्हणूनच या मंदिराची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. येथील शांत वातावरण, अखंड तेवत असलेला नंदादीप आणि गणरायाचे सुंदर दर्शन प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धा निर्माण करते. येथे येणारा प्रत्येक भाविक सुख, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन परततो. मित्रांनो, सुट्टीचा दिवस असला तरी काहीसा गर्दी कमी होते. या बाबतीत आम्ही थोडे भाग्यवान ठरलो की गणरायाचं लवकरात लवकर दर्शन घ्यायला मिळणार म्हणून सगळे अगदी आनंदित झाले होते. ही जवळजवळ 4थी ते 5वी भेट आहे गणरायाची, पण रोज नव्याने आल्यासारखा भास येते होतो. परत परत गणरायाला अगदी नव्याने भेटतो की काय असा प्रत्येक वेळी प्रत्यय मिळत असतो. गणपती बाप्पाचं दर्शन घेताना खूप आनंद होतो. मित्रांनो, नुकतीच झालेली पंढरपूरची वारी आषाढी एकादशी निमित्त येथे ही काढलेली रांगोळी आपल्या मनाचा ठाव घेते. अतिशय सुंदर अनेक कलाकारांनी मिळून अहोरात्र मेहनत करून काढलेली ही रांगोळी म्हणजेच आपल्या
महाराष्ट्राच्या समृद्धीचं प्रतीक आहे. वारी ही महाराष्ट्राची समृद्धी आहे आणि ही समृद्ध असलेली वारी खरंच आपल्याला आनंद देत असते. मागच्या अनेक व्लॉगमधून मी या वारीबद्दल खूप काही सांगितलं आहे. म्हणजे आपल्याला एक वेगळंच आनंद देणारी वारी आहे. अशी ही वारी खरंच मित्रांनो ते रांगोळीच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या सजवलेली आहे. याचा प्रत्यय तुम्हाला येतील. खरंच मित्रांनो या कलाकारांना सलाम केला पाहिजे. आणि आपण पाहत आहात वरदविनायकाचे सुंदर अशी चित्र. त्यानंतर मोकळं मंदिर कसं असेल हे AI च्या माध्यमातून बनवलेले थोडक्यात हा व्हिडिओ. मित्रांनो हा परिसरही अतिशय सुंदर आहे. विशेषतः येथील तलाव बघण्यालायक आहे. तलावाच्या आजूबाजूला असलेली छोटी छोटी मंदिरं, ही मंदिरं आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाण्याचा एक भक्ती मार्गाचा एक ठेवा समजू शकतो आपण. आपण पाहू शकता आजूबाजूचा सुंदर असा हा परिसर आणि निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं हे वरदविनायकाचं मंदिर खरंच अतिशय मनाला शांती देणारं आहे. आजूबाजूचं परिसर फिरण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं होतं आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला होता. श्री दत्त मंदिर आपण पाहू शकता. अतिशय सुंदर अशी ही दत्तांची मूर्ती. अतिशय आखीव रेखीव साक्षात दत्त महाराज आपल्यासमोर प्रगट झालेल्याचा भास या मूर्तीकडे पाहिल्यानंतर होतो. खरंच मित्रांनो सुंदर असा हा परिसर. येथे ध्यानधारणा करून इथून कुठेही जाऊ नये असा येथे आल्यावरती आपल्या मनात भावना निर्माण होतात. ज्या तलावामध्ये श्री गणपती बाप्पांची जी मूर्ती सापडली ते हे तलाव अतिशय पवित्र असे हे तलाव खास माझ्या रसिक प्रेक्षकासाठी. मित्रांनो ही गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर जो आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसर पाहिल्यानंतर आम्ही परत आमच्या घरच्या वाटेला निघालो. खोपोलीतील पूज्य गगनगिरी महाराजांच्या मठातील शांतता आणि महाडच्या श्री वरदविनायक गणपतीचे भव्य दर्शन मनाला अपार शांतता येऊन गेलं. मित्रांनो या निसर्गाच्या सानिध्यात